पांढऱ्या तुरीची बीट चालू आहे आणि पूर्ण लाईन आहे जवळपास 150 100-150 गोणे आहे. पांढऱ्या तुरीची बीट चालू आहे. 77 चालू आहे. 77 एक बोलना किसको 77 77 तीन बोला ये बोला क्या बोलते हो बघू शकता हा जो माल आहे याला 7700 बाजार भावला आहे. 7700 बघू शकता हा जो माल आहे. बघू शकता हा जो माल आहे 7700 झालेला आहे. 7700 बघू शकता जवळपास 150 कट्टे होते. बरोबर आहे बरोबर आहे. किती कट्टे होते 140 का नंतर घेऊ हा बघू शकता हा जो माल याला 7700 बाजार भाव लागलाय. बघू शकता माल 7300 चालू आहे. 700 बघू शकता हा जो माल याची बीट चालू आहे. 5 रुपया बघू शकता माल 76.5 चालू आहे. 50 51 दादा 51 दादा 51 संतोष 51 देना है 51 दादा माल अच्छा है 51 हा जो माल आहे बघू शकता 76-51 झाले. 76-51 बघू शकता माल. 7500 हा जो माल आहे बघू शकता हा जो माल याला 7800 बाजार भाव लागलाय. 21.5 कट्टे होते. अभिजीत के बघू शकतो हा जो माल आहे 7800 विकलाय. बघू शकता माल पांढऱ्या तुरीची बीट आहे. 99 बघू शकता हा जो माल आहे 21 कट्टे होते. 12 कट्टे होते और 12 9 कट्टे 7 कट्टे आणि 12 कट्टे किती झाली 7990 बघू शकता 7990 झाले. 7999 बघू शकता माल हा जो माल आहे 7999 पूर्ण 8000 झाले. बघू शकता 1 रुपयाचे खरेदीदारांना वाढून दिलेलं आहे. बघू शकता माल 7601 चालू आहे. पांढरी चुरे 7701 बघू शकता हा जो माल याची बीट चालू आहे. 7701 7701 ये 18 कट्ट्याची बीट आहे. 2 67 7702 11 12 13 15 7715 16 17 18 19 20 21 25 26 50 18 कट्टे 50 76 50 50 50 बोलना है 76 50 50 7750 50 7750 50 50 50 बोलना है 7750 आप भेजो पंच द्यायचं ना बघू शकता हा जो माल 7650 झालाय. बघू शकता माल 7650 45 46 50 60 61 90 90 90 77 90 90 90
90 77 90 चालू आहे. 30 मात लगाओ. 751 राजू शेठ 751 51 बघू शकता हा जो माल याची बीड चालू आहे. 7700 1 7702 7700 3 बार. बघू शकता हा जो माल याला 77 बाजार वाढला आहे 7700. बघू शकता माल बघू शकता माल हा जो माल आहे 7700 झाला आहे. आज आपण येले जालना बाजार समितीला. आज आहे 8 एप्रिल बुधवार. आपण सुरुवातीला काही पांढऱ्या तुरीच्या हाराशे बघितल्या आणि या ठिकाणी कास्तकार आहे जे बऱ्याच लांबून या ठिकाणी तूर घेऊन येले. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जे शेतकरी तूर उत्पादक कुठले आणि त्यांनी किती माल आणला होता आणि त्यांच्या तुरीला काय भाव लागला. संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढे व्हिडिओमध्ये. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं पूर्ण नाव विशाल शिवनाथ जाधव, गाव पदमपूर, तालुका गंगापूर, छत्रपती संभाजी. छत्रपती संभाजीनगर. बरं जालना मार्केटला तुम्ही किती वर्षापासून येता? हे आता पहिलंच वेळ आहे आमची जालना मार्केटला यायची. याच्या आधी तुमचे चॅनलचे व्हिडिओ बघून आम्ही इथपर्यंत आलो आहे. हां हां. तर समजा किती तूर आणली तुम्ही? आम्ही जवळजवळ 16 टन माल आणला होता, 160 क्विंटल. 160 क्विंटल. हां, तर म्हणजे किती जणांमध्ये येतो मला? आता 5-6 शेतकऱ्याचं होतं. 5-6 शेतकऱ्याचा. काही हरभरा होता त्याच्यात ना. हे हरभरा होता का? हां, हरभरा काय विकला? हरभराच बीट बाकी आहे अजून. बरोबर. हां. तूर गेली 77. तूर कोणती तूर होती समजा ती? गोदावरी आणि आपली आराध्य 711. गोदावरी नारळ 711. हां, तर काय भाव लागला तुरीला? गोदावरी 76-50 पर्यंत आणि आराध्य 711ला 77 रुपये लागला. 77. हां, तर समजा भाव कसे लागले काय म्हणजे काय अपेक्षा होती तुमची? काय भाव लागेल काय नाही? चांगली होती भाऊ. आमची 77-78 रुपये लोक अपेक्षा होती, हां हां. तरी आम्ही समाधानी. समाधानी समजा. बरोबर. दुकानात आणि या ठिकाणी 2-3 हे दादा पण येले. दादा तुम्ही कुठले? आणि पदमपूर, पदमपूरचे. तालुका. गंगापूर तालुक्यात. हां, बरोबर. तुम्ही बी तूर आणली होती. तूर आणलेली होती. तर कसं काय बरा भाव मिळाला जालना बाजार समितीला? चांगला भाव मिळाला. चांगला भाव मिळाला. कोणत्या दुकानावर माल टाकला होता? काय दुकानात नाव? स्वामी समर्थ. ठीक आहे, मालक आहे ना श्री स्वामी समर्थ. बघू शकता या ठिकाणी जे आडा दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडक्यात माहिती बाजाराविषयी. दादा कशी आवक आहे सध्या तुरीची? तुरीची आपल्याकडे खूप चांगली आवक आहे. आज आपल्याकडे 250-300 क्विंटल आवक आहे. आवक आहे. आणि तुरीचे काय भाव आहे खालचे? खालीमध्ये आपल्याकडे 76-50 शिकली, वरमध्ये 77 विकली. 77. मिडियम माल आहे. हा. चांगला माल थोडा अजूनही वर विकला. चांगला माल वर गेला समजा. हां, आणि खाली माल एकदम हलकी जर माल असेल तर काय 7,000 पर्यंत. 7,000 पर्यंत. बरोबर चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थ टेडे समर्थ ट्रेडर बराडखेडावाला. त्यांच्या दुकानावर आले ते शेतकरी बांधव आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली पांढऱ्या तुरीविषयी. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.